Now today we have to see the input and output. आता इनपुट आणि आउटपुट म्हणजे काय, जसं सी लँग्वेज मध्ये आपण बघितलं, फॉर सी लँग्वेज वी आर टेकिंग द इनपुट बाय युजिंग अ स्कॅनअप. स्कॅनअप ना आपण इनपुट घेतो सी लँग्वेज मध्ये, आणि जे आउटपुट डिस्प्ले करायचं असेल तर प्रिंटफ फंक्शन यूज करायचं. So similarly in a Python, to take an input from a keyboard, input function is used, and to display the output, print function is used. So today we have to see what is the input and what is the output, and how we have to take the input and output within our programs. So the purpose of computer is to process the data and return the result. So कुठलाही कम्प्युटर असेल तर काय करतो, डेटा इनपुट घेतो आणि प्रोसेस करून रिझल्ट हा आउटपुट फॉर्म मध्ये डिस्प्ले करत असतो. मीन्स व्हॉट, द फर्स्ट ऑफ ऑल वी शुड प्रोव्हाइड डेटा टू द कम्प्युटर. सुरुवातीला आपण कम्प्युटरला डेटा प्रोव्हाइड करतो. द डेटा इज गिव्हन टू द कम्प्युटर इज कॉल्ड ॲज इनपुट. जो डेटा आपण कम्प्युटरला प्रोव्हाइड करतो त्या डेटाला काय म्हणतो आपण, इनपुट म्हणतो. अँड द रिझल्ट रिटर्न बाय द कम्प्युटर आर कॉल्ड ॲज आउटपुट. आणि जे आपल्याला आउटपुट मिळतं किंवा रिझल्ट मिळतो त्याला काय म्हणतो आपण, आउटपुट म्हणतो. सो वी कॅन से दॅट कम्प्युटर टेक इनपुट, प्रोसेसेस दॅट इनपुट अँड प्रोड्युसेस द आउटपुट. सो वी कॅन से दॅट कम्प्युटर टेक इनपुट, कुठलाही कम्प्युटर असेल तर इनपुट घेतो. त्यानंतर प्रोसेसेस दॅट इनपुट, ते इनपुट काय करतो, प्रोसेस करतो. अँड इट विल प्रोड्युसेस द आउटपुट. सो इनपुट, प्रोसेस अँड आउटपुट, that is the process of every computer system. ही computer system ची प्रोसेस असते. So to provide the input to the computer, Python provides some statements which are called as the input statement. So to provide the input to the computer, म्हणजे कम्प्युटरला इनपुट देण्यासाठी पायथॉन प्रोग्रामिंग मध्ये काही इनपुट स्टेटमेंट यूज केले जाते. सो सिमिलरली टू डिस्प्ले द आउटपुट, म्हणजे आउटपुट डिस्प्ले करायला there are some output statements that are available in a Python. So to take the input from user within a computer or a system and to display the output, there will be some input and output statements are used. म्हणजे इनपुट घ्यायला काही इनपुट स्टेटमेंट यूज केले जातात आणि प्रिंट किंवा आउटपुट घेण्यासाठी आउटपुट स्टेटमेंट हे पायथॉन मध्ये यूज केले जाते. सो वी शुड यूज सम लॉजिक टू कन्वर्ट इनपुट इनटू आउटपुट. आता इनपुट घेतलेला आहे त्याच्यावरती काय आपण लॉजिक अप्लाय करतो, आणि अप्लाय बाय अप्लाइंग लॉजिक द डिझायर्ड आउटपुट वी हॅव टू गेट. सो वी विल डिस्कस द इनपुट अँड आउटपुट स्टेटमेंट इन दिस चॅप्टर. सो विच आर दॅट, इनपुट स्टेटमेंट अँड आउटपुट स्टेटमेंट. सो दीज आर द टू टाइप्स ऑफ स्टेटमेंट दॅट वी हॅव टू सी टुडे. नाउ व्हॉट इज, बिफोर दॅट फर्स्ट वी हॅव टू सी आउटपुट स्टेटमेंट. जसं आपल्याला सुरुवातीला आपण प्रिंट बघितलं, बिफोर सीइंग द हाऊ टू टेक द इनपुट फ्रॉम युजर बाय युजिंग अ स्कॅनअप फंक्शन, तसं सिमिलरली फर्स्ट वी हॅव टू सी द आउटपुट स्टेटमेंट. सो विच आर द आउटपुट स्टेटमेंट्स दॅट आर अवेलेबल इन अ पायथॉन. टू डिस्प्ले द आउटपुट or a result, Python provide the print function, just print. So to provide or to display the output or the result, Python provide the print function. The function can be used in a different formats. आता कुठल्या फॉर्मॅट मध्ये आहेत बा, द फर्स्ट फॉर्मॅट. आता हे नंबर ऑफ टाइप ना आपण प्रिंट फंक्शन हे यूज करू शकतो. सिम्पली बाय डिफॉल्ट द प्रिंट फंक्शन विल बी यूज्ड. सो व्हेन प्रिंट फंक्शन इज called simply, it is throw the cursor to the next line. It means the blank line will be displayed. म्हणजे पहिलं जे स्टेटमेंट आहे, that is first statement, that is print. Here we have not written anything. Means what, it will move the cursor to the next line, किंवा तो कर्सर नेक्स्ट लाईन वरती प्रिंट करतो. किंवा नेक्स्ट लाईनला जायचं असेल तर एक एम्प्टी प्रिंट आपण त्या ठिकाणी इन्सर्ट करू शकतो. सेकंड फॉर्म आहे प्रिंट फंक्शनचा. प्रिंट, विदिन दॅट वी कॅन प्रोव्हाइड द स्ट्रिंग. We can provide the string. So see how it is. But first we have to enter a print. This is empty print will be there. Now we have to display some string here, second form.
here you can display the string. Here you can display the string. So this is the second form, means those things that we have written here, that will be displayed in the form of a output statement. See how it is. We have to save that program by using string.py inside our home directory my Python program. Now press F5, execute it. Here we have to get the output. Here you can display the string. Now see here we have written first statement, that is print. आता हे पहिलं स्टेटमेंट काय करते बघा या ठिकाणी. The first statement that will display an empty line, म्हणजे move to the cursor to the next line. आता आपल्याला आउटपुट या ठिकाणी मिळायला पाहिलं, ज्या ठिकाणी कर्सर ब्लिंक करतोय बघा, लक्ष द्या या ठिकाणी कर्सर ज्या ठिकाणी ब्लिंक करतोय त्या ठिकाणी ही लाईन प्रिंट होण्याऐवजी त्यानं काय केलं, एक न्यू लाईन इथे एंटर केली. नाव सी अगेन वी हॅव टू डिस्प्ले दॅट प्रिंट फंक्शन हिअर. इथे एक एम्प्टी लाईन आपल्याला पाहिजे. अगेन वी हॅव टू डिस्प्ले द सेम थिंग अगेन. सी that will display one empty line here. Here is one, here is one. So the first form of output statement, that is print function, that will display an empty line or move to the cursor to the next line. And the second form that will display one string as a output statement. Now again we have to use that the print function. Suppose you want to display the same thing multiple times. Suppose here we have taken as a hello, that we have seen earlier. Now we want to display that hello 3 times. So print 3 into, we can write here one string, suppose hi. Now that statement will display a hi 3 times. See here, hi hi hi, like that. So this is called as a repetition operator. By using a multiplication operator you can display the string multiple times. The operator plus when we used on numbers. Now we have to see the plus operator. Now see here how the plus operator will work. Suppose that will print the hi 3 times. Now we want to use the plus operator. Suppose we have used a plus operator on number. Suppose 5 plus 7. See what happened. It will display the output as a 12. 5 plus 7. But it will operate on a string for a concatenation. It will operate on a string for a concatenation. See here, print, suppose we have written hello. We want to concatenate that string with hi. See here, by using plus operator, what happened? Hello hi. What happened here? या ठिकाणी काय केले आपण, स्ट्रिंग कॉन्कॅटिनेट केली. म्हणजे by using a plus operator we can concatenate the string. If you apply plus operator on a number, it makes an addition. It makes an addition. And if you want to operate on a string, it will make the concatenation. So this is a concatenation operator. Suppose we want to keep the space, just place here space. It will look like that, or it will get the output hello space hi in this. So space is also considered that the part of the hello string. So here the plus operator that will used for concatenation of a string. Now we have to see the next form of output statement. So here print, we can write a variable list there. We can write the list of variables here. So see how here, so we can display the values of a variables using a print function. We can display the values of a variable using a print function. म्हणजे print function चा यूज करून आपण एखाद्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर असणारी व्हॅल्यू काय करतो, डिस्प्ले करतो. So a list of variable can be supplied to the print function. For example, you have taken some variables here, a comma b equal to 10 comma 20.
Here we have taken two variables a and b. So a and b, see here how you have written a comma b equal to 10 comma 20. On a single line we can assign the multiple variables, means a equal to 10 here, b equal to 20 here. Again, if you want to apply third variable a comma b comma c equal to 10 comma 20 comma 30, like that. So you can write any number of variables on a single line. Now we have to display the value of a, print a. So what is the value of a here? We get the output as a 10 here. See here, we get the output of a as a 10. So this is the third form. Again, if you want to display the value of a and b, print a comma b. See here, 10 space 20. We get the output as a 10 space 20. Again, if you display the third variable a comma b comma c, like that, 10 space 20 space 30. Here comma will not be displayed. We have separated the list of variables by using a comma here. So the value of a variable will be displayed. So we can display the values of a variable by using a printer function. Now we have observed that the value of the output are separated by the space. आता या ठिकाणी आपण जर बघितलं आउटपुट बघितलं या ठिकाणी तर तीन व्हॅल्यू आहेत ए बी आणि सी ची. ए ची व्हॅल्यू आहे 10, बी ची 20 आणि सी ची 30. कशा सेपरेट झालेत बघा या ठिकाणी. इच व्हॅल्यू ऑफ द व्हेरिएबल इज सेपरेटेड बाय अ स्पेस. 10 नंतर स्पेस आहे, 20 नंतर स्पेस आहे. सो here we have observed that the output are separated by a space. By default काय होते, स्पेस न सेपरेट होते. आता आपल्याला त्या ठिकाणी फॉर्मॅटिंग पाहिजे, आपल्याला पाहिजे तसं आउटपुट हे सेपरेट झालं पाहिजे. सो टू सेपरेट द आउटपुट विथ अ कॉमा, जर आपल्याला प्रत्येक या ठिकाणी 10 कॉमा 20 कॉमा 30 असं जर आउटपुट पाहिजे असेल तर काय करावं लागतं, वी शुड यूज द SEP ॲट्रिब्यूट. कुठला ॲट्रिब्यूट यूज करणार आपण या ठिकाणी, SEP हे ॲट्रिब्यूट या ठिकाणी आपण काय करायचंय, यूज करायचं. नाउ वी हॅव टू सी हाऊ इट विल बी युज्ड. सो वी वॉन्ट टू डिस्प्ले द व्हॅल्यू प्रिंट सपोज a comma b comma c. Now see here comma a comma b comma c comma SEP equals, within a single quote you can assign a comma. So which separator we have used here, we are using the comma separator. See here the output 10 comma 20 comma 30. त्यानंतर बघा सेम मी दुसरा सेपरेटर, आपल्याला कॉमा नको आहे, कोलन पाहिजे. नाउ वी आर युजिंग द सेपरेटर ॲज अ कोलन. सी हियर बघा या ठिकाणी 10 कोलन 20 कोलन 30 असं आउटपुट आपल्याला मिळालं. सपोज आपल्याला डॅश पाहिजे या ठिकाणी, वी हॅव टू अप्लाय अ डॅश देअर. सपोज असं पाहिजे आपल्याला डॅश. सी हियर 10 dash 20 dash 30. So any type of operator we can use here to separate the values of a variable. So by using SEP attribute we can separate the values of a variable. म्हणजे व्हेरिएबलच्या व्हॅल्यू आपल्याला सेपरेट करायच्या असतील तर SEP हे ॲट्रिब्यूट आपल्याला यूज करावं लागतं. आणि ब्रॅकेटमध्ये सॉरी कॉलममध्ये जे आपण देईल सिंगल कोट किंवा डबल कोट आपण या ठिकाणी यूज करू शकतो. डबल कोट किंवा सिंगल कोट मध्ये जे आपण सिम्बॉल लिहिले या ठिकाणी, म्हणजे कॉमा असेल, कोलन असेल, डॅश असेल, जे काय लिहिल त्या व्हॅल्यूने व्हेरिएबलच्या व्हॅल्यू काय होते, सेपरेट होते. सो दिस इज द वे ऑफ सेपरेटिंग द व्हॅल्यूज ऑफ अ व्हेरिएबल. सो when several print functions are used to display the output, each print function will display the output on a separate line. म्हणजे काय होतं, प्रत्येक प्रिंट फंक्शन काय होते बघा, आपण या ठिकाणी प्रत्येक प्रिंट फंक्शन यूज केलेलं आहे. तर हे प्रत्येक प्रिंट फंक्शन प्रत्येक वेळी आउटपुट काय करतंय, नवीन लाईनला प्रिंट करतं. सो ईच टाइम प्रिंट फंक्शन आर डिस्प्ले द आउटपुट ऑन अ न्यू लाईन. प्रत्येक वेळी सेपरेट लाईन किंवा न्यू लाईन वरती आउटपुट हे आपल्याला डिस्प्ले होतं. So each print function throws the cursor to the next line after displaying the output. म्हणजे प्रिंट फंक्शन काय होते, प्रत्येक वेळी आउटपुट डिस्प्ले केलं की कर्सर कुठं थ्रो करताय, नेक्स्ट लाईनला. म्हणजे नेक्स्ट प्रिंट लिहिलं तर आपल्याला आउटपुट कुठे दिसेल, नेक्स्ट लाईन वरती दिसेल.
म्हणजे बघा आउटपुट मध्ये बघितलं आपल्याला प्रत्येक प्रिंट फंक्शनचं आउटपुट हे न्यू लाईनला दिसतं. म्हणजे हॅलो इथं 3 वेळा हाय प्रिंट केलं, त्यानंतर 5+7 केलं, त्यानंतर हॅलो स्पेस कॉन्कॅटिनेट केलं आपण, आणि या ठिकाणी प्रत्येक प्रिंट फंक्शन हे सेपरेट लाईनवरती डिस्प्ले होते. म्हणजे या ठिकाणी बॅकस्लॅश यांची गरज नाही. सी लँग्वेज सारखं ऑटोमॅटिकली ते प्रत्येक वेळी न्यू लाईनला स्टेटमेंट हे प्रिंट करतं. नाव जर आपल्याला तसं नको आहे, म्हणजे इफ यू डोंट वॉन्ट टू अलाव द आउटपुट ऑन अ सेपरेट लाईन, हाऊ इट विल बी पॉसिबल? इट कॅन बी एंड बाय युजिंग अ एंड ॲट्रिब्यूट. आता मी हे सर्व रिमूव्ह करतो आणि एकच ठेवतो त्या ठिकाणी. सपोज वी हॅव रिटन प्रिंट हॅलो. हॅलो एक स्ट्रिंग घेतली आपण, त्यानंतर प्रिंट दुसरी एक स्ट्रिंग घेतली, हॅलो हाऊ आर यू. हॅलो हाऊ आर यू. आता जर आपण प्रिंट केले तर दोन्ही काय होते बघा, वी हॅव टू गेट द आउटपुट ऑन अ सेपरेट लाईन. प्रत्येक वेळी काय होते, हॅलो एका लाईनवरती प्रिंट झालं आणि हाऊ आर यू दुसऱ्या लाईनवर. आता आपल्याला काय पाहिजे, हॅलो आणि हाऊ आर यू एकाच लाईनवरती पाहिजे. काय करायचं बा, या ठिकाणी कॉमा एंड इक्वल टू स्पेस, म्हणजे सिंगल कोट द्या किंवा डबल कोट लाईक बाय युजिंग एंड ऑपरेटर. आता हे एंड नव्हतं त्यावेळी इथून कर्सर नेक्स्ट लाईनला जायचं. आता एंड आहे, कर्सर त्याच लाईनवरती नेक्स्ट स्टेटमेंट डिस्प्ले करेल. सी हिअर हॅलो हाऊ आर यू, कर्सर विल नॉट मूव्ह टू द नेक्स्ट लाईन. सो इफ यू डोंट वॉन्ट टू allow to move the cursor on a next line, we can end that print function by using end attribute. end attribute कसं लिहिलंय बघा या ठिकाणी, end attribute ना आपण त्या स्टेटमेंटचा एंड करायचा. पुन्हा बघा या ठिकाणी मी अजून एकदा या ठिकाणी अप्लाय करतो एंड इक्वल, आणि या ठिकाणी एक मी लिहिलं आय एम फाईन. काय होईल, हॅलो सेम लाईन वरती राहील कर्सर, हाऊ आर यू त्याच लाईन वरती डिस्प्ले होईल, पुन्हा आय एम फाईन पण त्याच लाईन वरती डिस्प्ले होईल. सी हिअर हॅलो हाऊ आर यू आय एम फाईन. नाव मी आता या ठिकाणचं हे एंड रिमूव्ह करतो, तर काय होते बा, नेक्स्ट लाईन वरती आय एम फाईन गेल, आय एम फाईन विल बी डिस्प्लेड ऑन अ नेक्स्ट लाईन. म्हणजे त्याच लाईन वरती जर आपल्याला कर्सर ठेवायचा असेल, म्हणजे नेक्स्ट लाईनला जाऊ द्यायचा नसेल, तर अशा वेळी प्रिंट फंक्शनचा एंड हा एंड ॲट्रिब्यूट न करायचा, म्हणजे एंड इक्वल टू स्पेस. नाव वी कॅन ऑल्सो यूज सम एस्केप operators are there. So we are used the end as a \t. So see what happens, जर आपण \t न एंड केला तर then the output will be displayed in the same line but with a space. म्हणजे स्पेस न काय होते या ठिकाणी आउटपुट हे डिस्प्ले होते. सो इन्स्टेड ऑफ स्पेस वी आर युजिंग द \t, end with a \t. See what happen. See here one tab space will be applied. स्पेस बघा दिसते का, या ठिकाणी एक स्पेस काय केले आपण त्या ठिकाणी अप्लाय केलेले. तर by using a \t we can apply the space between the output of a next line. So on the same line we can display that output. एकाच लाईन वरती डिस्प्ले करतोय, मात्र हॅलो आणि हाऊ आर यू च्या मध्ये आपल्याला काय पाहिजे, स्पेस पाहिजे असेल तर पहिल्या स्टेटमेंटचा एंड ॲट्रिब्यूटला काय असाइन करणार व्हॅल्यू, \t. सो दिस इज द यूज ऑफ अ एस्केप ऑपरेटर, that is end, that will not allow the print function to move the cursor on the next line. Now the next version of the print function is there. So here we have seen space, separator and end will be there. Now next version of a print function, print, here you can pass the object. You can pass the object statement. So see here, so first we have to see what are the objects. So we have see some data types like there. Means what? The objects like list, tuple or dictionaries.
means it will store a number of values, and by using the variable of a list tuple or string we can access a specific value from the group of values. So it is considered as a object. So see how it will be used. Suppose for example, if you pass object like list tuple or dictionary to a print function to display the elements of those object, हे पण आपण बघितलेलं. सपोज एक लिस्ट घेतली आपण, lst इक्वल लिस्ट कशी घेतो, इनसाइड अ स्क्वेअर पॅरेंथेसिस. सपोज 10, 20, 30, 10, 20, 30 अशी लिस्ट घेतली. त्यानंतर एक स्ट्रिंग घेतली सागर, देन 23.56 असे मिक्सड टाइप ऑफ व्हॅल्यूज आपण त्यामध्ये स्टोअर केलेले. Now we want to print that list. Print lst. So what is that? This is object. lst हा या ठिकाणी पास केलाय तो काय आहे, ऑब्जेक्ट आहे. सो व्हर्जन बघा आपलं, प्रिंट ब्रॅकेट मध्ये ऑब्जेक्ट. फोर्थ व्हर्जन काय आहे, प्रिंट inside a parenthesis object will be there. So here we can pass the object as a list, tuple or a dictionary. We get the output in this. So here we get the whole list that will display the whole object. So object will hold the values like 10, 20, 30, Sagar 23.56. So lst is the object of type as a list. lst हा लिस्ट टाइपचा ऑब्जेक्ट आहे आणि त्याने 10, 20, 30, सागर आणि 23.56 या व्हॅल्यू काय केलेत, व्हॅल्यू त्यामध्ये स्टोअर केलेले. आणि आपल्याला ती आहे अशी लिस्ट डिस्प्ले करायची. त्यावेळी प्रिंट फंक्शनला आपण काय पास करतोय, तर तो होल ऑब्जेक्ट म्हणजे lst हा लिस्ट ऑब्जेक्ट काय केला, आपण पास केला. सिमिलरली आपण एक ट्युपल घेऊया t इक्वल टू. We can store the same values inside a tuple here because tuple and lists are same. Tuple and lists are same. Now print that tuple object here. See here, that will display the whole tuple here. Means we have passed the t object. It is of type as a tuple. Why it is type of tuple? Enclosed in a circular parenthesis separated by a comma. So it is considered as a tuple. Now we have to see the dictionary. एक डिक्शनरी घेतली d इक्वल. डिक्शनरी कशी असते, that will enclose inside a curly bracket. Suppose 1 colon. Suppose here we have written the name there, 1 colon Sagar, then 2 colon 23, 3 colon. Okay. We have created one dictionary having 3 values, 1 Sagar, 2 23, that we have taken as age, and address 3 colon Aklus. Now we want to display that dictionary here. Print d. We have passed the object d that will be used for a dictionary. So look at here, the dictionary, whole dictionary will be displayed. So print function will accept the object. An object can be of any type as a list, tuple or a dictionary. म्हणजे या ठिकाणी प्रिंट फंक्शन आपण ऑब्जेक्ट डिस्प्ले करण्यासाठी यूज करतो. पण ऑब्जेक्ट म्हणजे काय, लिस्ट, ट्युपल किंवा स्ट्रिंग. फॉर एक्झाम्पल घेतलंय लिस्ट, ट्युपल आणि डिक्शनरी या ठिकाणी ऑब्जेक्ट असेल तर तो ऑब्जेक्ट मध्ये नंबर ऑफ किंवा ग्रुप ऑफ व्हॅल्यूज आहेत त्या आपण प्रिंट फंक्शननं डिस्प्ले करू शकतो. त्यानंतरचा नेक्स्ट फॉर्म बघूया आपण. सो नेक्स्ट फॉर्म ऑफ प्रिंट फंक्शन, print here along with a string. Along with a string we can take a list of variable list will have taken it. म्हणजे आपण इथं काय देतो, सपोज एखादा सम इक्वल टू फॉर एक्झाम्पल, आणि इथं काय देतो सी फॉर एक्झाम्पल कन्सिडर केलं. तर अशा टाईपचं नेक्स्ट व्हर्जन आहे आउटपुट स्टेटमेंटचं. प्रिंट फर्स्ट पॅरामीटर काय असेल, मेसेज किंवा स्ट्रिंग असेल, आणि कॉमा लिस्ट ऑफ व्हेरिएबल. सी हियर, आता मी हे सर्व रिमूव्ह करतो. नाउ वी हॅव टेकन अ वन
variable a equal to 10 is here. A equal to 10. Now print displaying a message here. A comma is even number. See here. कशी अगोदर व्हेरिएबल लिस्ट नंतर स्ट्रिंग, अगोदर स्ट्रिंग नंतर व्हेरिएबल लिस्ट. आता मी सेव्ह करतो, रन करतो. 10 इज इव्हन नंबर. वी हॅव गेट द आउटपुट इन दिस. 10 काय आहे? द व्हॅल्यू ऑफ ए. व्हॉट इज 10? द व्हॅल्यू ऑफ दॅट व्हेरिएबल इज इव्हन नंबर. ही काय आहे? एक स्ट्रिंग आहे, म्हणजे एक मेसेज स्ट्रिंग आहे. तो मेसेज स्ट्रिंग आपण त्या ठिकाणी डिस्प्ले केली. आता सपोज फॉर एक्झाम्पल मी यालाच मॉडिफाय करतो. प्रिंट या ठिकाणी यू टेक इनपुट ए, यू टेक ए ॲज इनपुट, यू टेक ए ॲज अ इनपुट. बा या ठिकाणी काय केले? यू टेक ही एक स्ट्रिंग झाली, म्हणजे मेसेज, कॉमा ए हा काय आहे? व्हेरिएबल आहे, कॉमा ॲज इनपुट ही काय आहे? एक मेसेज स्ट्रिंग आहे. सी व्हॉट हॅपन, काय आउटपुट येत आहे बा? यू टेक 10 ॲज अ इनपुट, यू टेक 10 ॲज अ इनपुट. So this is the version that will taken a string along with a variable list. String along with a variable list. Now we can take multiple variables there. Suppose for example a equal to 10, b equal to 20, c equal to 30. Now see here. Simple version, print sum of comma sum of comma a comma b comma c comma equal comma a plus b plus c. See here what we get the output here. Sum of 10, 20, 30 equal to 60. Sum of 10, 20, 30 equal to 60. कसं लिहिलंय बा? सम ऑफ स्ट्रिंग आहे a b c. दिस इज द लिस्ट ऑफ व्हेरिएबल्स. इक्वल टू हा काय आहे? एक स्ट्रिंग मेसेज घेतलाय त्या ठिकाणी, आणि a प्लस b प्लस c या ठिकाणी काय केली? तिन्ही व्हेरिएबलची सम केली. सो वी गेट द आउटपुट इन दिस वे. सम ऑफ 10, 20, 30 इक्वल टू 60. म्हणजे 10, 20, 30 कुठून आलं? a b c ची या व्हेरिएबलची व्हॅल्यू ज्या अगोदर असाइन केली, आणि 60 a प्लस b प्लस c चं आउटपुट असेल. सो इन दिस वे वी कॅन ऑल्सो use a print function along with a string and variable list. त्यानंतर नेक्स्ट वर्जन बघू. नेक्स्ट वर्जन ऑफ आउटपुट स्टेटमेंट, प्रिंट and here you can pass the formatted string. String will be in a specific format. So the output displayed by a print function can be formatted as we like. म्हणजे आपल्याला जसं पाहिजे त्या पद्धतीने आपण त्या आउटपुट स्टेटमेंटला फॉर्मॅटिंग करू शकतो. आपल्याला पाहिजे त्या पद्धतीनं प्रिंट स्टेटमेंट आपण फॉर्मॅट हे करू शकतो. म्हणजे त्यासाठी काय यूज करायचं? जसं आपण फॉर्मॅटिंग साठी %d %c असं यूज करतो, तसं सिमिलरली पायथॉन मध्ये स्पेशल ऑपरेटर % that can be used for this purpose. So it joins the strings with a variable or values in the specific format. Suppose for example we have to see here, the syntax of that. Here you can pass the formatted string. या ठिकाणी आपल्याला जी स्ट्रिंग पास करायची म्हणजे फॉर्मॅटेड स्ट्रिंग असेल, त्यामध्ये %d %i वगैरे असे डिलिमिटर्स त्या ठिकाणी आपण यूज करतो.
Then we can apply the percent, and here within a bracket we can write the list of a variable list will be passed there. So this is the way of writing a formatted string. First syntax बघा, प्रिंट फंक्शन मध्ये पहिला असेल फॉर्मॅटेड स्ट्रिंग, या ठिकाणी स्ट्रिंग पास केली, त्यानंतर पर्सेंट आणि ब्रॅकेट मध्ये लिस्ट ऑफ व्हेरिएबल काय करतोय त्या ठिकाणी पास करतो. फॉर एक्झाम्पल बघा, मी रिमूव्ह करतो. सपोज वी हॅव टेकन 3 व्हेरिएबल्स देअर, ऑल आर ऑफ इंटिजर टाइप. नाउ प्रिंट value of a equal %i कॉमा नाही या ठिकाणी पर्सेंट. आता एकच व्हेरिएबल असेल तर ब्रॅकेट द्यायची गरज नाही, %a विल बी रिटर्न देअर. सेव्ह, रन. value of a equal here comma is needed there. Okay. या ठिकाणी सिंगल कोट डबल कोट आहे, या ठिकाणी मी डबल कोट घ्यायचं, कुठला तरी एक सिंगल कोट किंवा डबल कोट आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो. इक्वल टू %i. सी व्हॅल्यू ऑफ a इक्वल टू 10. कसं लिहिलंय बा स्टेटमेंट प्रिंट. आता या ठिकाणी एवढा मेसेज बघा अगोदर, व्हॅल्यू ऑफ a इक्वल टू %i. आता %i च्या ठिकाणी आपल्याला एक इंटिजर व्हॅल्यू असणार आहे, म्हणजे %i दॅट विल बी युज्ड फॉर इंटिजर. सांगतो प्रत्येक ह्याचा, आणि इथं कॉमा द्यायचं नाही, %a म्हणजे a ची व्हॅल्यू या ठिकाणी डिस्प्ले. सिमिलरली सपोज b काय असेल, b या ठिकाणी 20.45 असं, म्हणजे इट इज ऑफ टाइप ॲज अ फ्लोट. see here व्हॅल्यू ऑफ b इक्वल टू, b काय आहे, फ्लोट आहे. फ्लोट साठी आपण %d घ्यायचं, इथं कुठली व्हॅल्यू असेल, bs. व्हॅल्यू ऑफ b इक्वल टू लाईक दॅट. त्यानंतर नेक्स्ट बघा, सपोज c इक्वल टू मी एक स्ट्रिंग घेतली, हॅलो. स्ट्रिंग साठी काय यूज करायचं, %s. व्हॅल्यू ऑफ b इक्वल टू हॅलो. सपोज मी स्ट्रिंग ऐवजी इथं आय घेतलं बा, काय होते, दॅट विल गिव्ह एन एरर. %i format, a number is required and we are taking a c as a string, so here yes is required. So yes will be used for a string, %d for float or double type of value, and I for a integer. Now we want to separate one character from the string hello. आता आपल्याला एकच कॅरेक्टर डिस्प्ले करायचं असेल, जसं %c वापरायचं सिंगल कॅरेक्टरला सी लँग्वेज मध्ये. मग आता या ठिकाणी मी असं लिहितो, प्रिंट सपोज मी एक अनदर स्ट्रिंग घेतो, s इक्वल टू str इक्वल टू नेम इक्वल टू, सपोज नेम इक्वल टू श्याम घेत, श्याम कुमार घेत, जरा बिग घेतो, आपल्याला त्याच्या ऑपरेशन करायचे. श्याम कुमार, नेम इक्वल टू श्याम कुमार. प्रिंट करतोय आपण, प्रिंट बा हाय त्यानंतर मला पूर्ण नेम डिस्प्ले करायचं, म्हणजे %s वापरणार मी. हाय यस म्हणजे हाय श्याम कुमार. त्यानंतर बघा मी त्याचं सेपरेशन करतोय.
हाय पर्सेंट येस. त्यानंतर पुन्हा मला एक सिंगल कॅरेक्टर पाहिजे, पर्सेंट सी यूज केलं मी त्या ठिकाणी, पर्सेंट सी. ओके. त्यानंतर या ठिकाणी पर्सेंट ब्रॅकेटमध्ये. आता दोन व्हॅल्यू आहेत या ठिकाणी. पहिली व्हॅल्यू म्हणजे पर्सेंट एस ची. लिस्ट ऑफ व्हेरिएबल कुठला असेल, नेम असेल, तो या ठिकाणी घेतलाय आपण. हा व्हेरिएबल असेल तो दिला या ठिकाणी लिस्ट ऑफ व्हेरिएबल कॉमा. सेकंड व्हेरिएबल काय, आता इथं डबल कोट पाहिजे कारण सुरुवात डबल कोटने केली. नेम कॉमा नेम ऑफ. सपोज मला के हे कॅरेक्टर या ठिकाणी पर्सेंट सी ला अप्लाय करायचं, म्हणजे दिस इज 0 1 2 3 4, म्हणजे के नेम ऑफ 4 विल बी देअर, म्हणजे एक कॅरेक्टर त्यामधून रिट्राइव्ह केलं. बा काय होते आउटपुट, हाय श्याम कुमार कॉमा के. म्हणजे टू डिस्प्ले द सिंगल कॅरेक्टर वी आर युझिंग अ पर्सेंट सी, आणि नंबर ऑफ कॅरेक्टर असतील तर पर्सेंट एस आपण त्या ठिकाणी यूज करतो. नाव आता काय करायचं, आपल्याला दोन नेम सेपरेट करायचे, म्हणजे श्याम इज डिफरंट अँड कुमार इज डिफरंट. काय आहे, स्ट्रिंग आहे या ठिकाणी. दोन्ही काय आहे, स्ट्रिंग आहेत. हाय श्याम आणि कुमार असे दोन सेपरेट करायचे. नेम ऑफ याची सुरुवात 0 नसेल, स्लायसिंग ऑपरेशन यूज करतोय आपण. 0 1 2 3 आणि मग 4 असेल, म्हणजे 4 पर्यंत जावं लागेल आपल्याला. आणि इथून सुरुवात करायची पुन्हा. आता 0 1 2 3 म्हणजे 4 पासून सुरुवात केली, 4 टिल एंड. या ठिकाणी हाय श्याम कॉमा कुमार, म्हणजे वी हॅव सेपरेटेड दॅट टू व्हॅल्यूज. या ठिकाणी दोन व्हॅल्यू काय केले आपण, सेपरेट केले, हाय श्याम कॉमा कुमार. सो दिस इज द वे ऑफ युजिंग अ पर्सेंट एस, पर्सेंट आय, पर्सेंट सी फॉर डिफरंट टाइप्स ऑफ व्हॅल्यूज. तर स्लायसिंग ऑपरेशन सुद्धा आपण त्यावरती अप्लाय करून तेवढी स्ट्रिंग जे पाहिजे तेवढी आपण त्या ठिकाणी यूज करू शकतो. Now to display the string by using percentage we can use a %20s. आता आपल्याला स्पेस पाहिजे. फॉर एक्झाम्पल मी सर्व रिमूव्ह करतो. फॉर एक्झाम्पल वी आर टेकिंग अ नेम इक्वल टू श्याम कुमार, असं एक नेम घेतला आपण. नेम ह्या व्हेरिएबल मध्ये एक स्ट्रिंग श्याम कुमार नावाची स्टोअर केली. त्यानंतर आपल्याला बघा काही स्पेसेस इन्क्लूड करायचे त्यामध्ये. प्रिंट हाय डिलिमिटर मध्ये, हाय ब्रॅकेट मध्ये %20s. काय होतंय बघा यानं, %20s डबल कोट कंप्लीट, पर्सेंट नेम या ठिकाणी येते, म्हणजे नेम प्रिंट करायचे, त्यामध्ये 20 स्पेसेस काय करायचे, इन्क्लूड करायचे. बस सी हॉट हॅप 20 स्पेसेस काय घेतले आपण त्यामध्ये इन्क्लूड केले. म्हणजे असं पण करू शकतो, वी कॅन ऍड सम स्पेसेस देअर. कुठं स्पेसेस ऍड केल्या बघा, द स्पेसेस विल बी ऍडेड ऍट द बिगिनिंग ऑफ अ स्ट्रिंग. म्हणजे काय होतं या ठिकाणी 20 स्पेसेस ऍड करा आणि नंतर स्ट्रिंग यस श्याम कुमार ही डिस्प्ले करा. आता सेम स्टेटमेंट बघा, जर आपल्याला त्या नेम नंतर पाहिजे असते, म्हणजे या ठिकाणी बघा मी मायनस लिहितो, -20s, तर ट्रेलिंग स्पेसेस ऍड होते. कुठं झाले बघा आता ऍड, श्याम कुमार नेम नंतर 20 स्पेसेस काय झाल्या, ऍड झाल्या. म्हणजे किती आपल्याला 10 पाहिजे, 10 ऍड करू शकता, 25, म्हणजे ज्या फॉर्मॅट मध्ये आपल्याला पाहिजे. आता या ठिकाणी 10 स्पेसेस काय केल्या, ऍड झाल्या. सो इन दिस वे वी कॅन इन्क्लूड अ स्पेसेस इनसाइड अ स्ट्रिंग फॉर्मॅटिंग. स्ट्रिंग फॉर्मॅटिंग मध्ये आपण स्पेसेस पण त्या ठिकाणी ऍड करू शकतो. अजून काय करू शकतो स्ट्रिंग वरती, सपोज फ्लोट व्हॅल्यू घेतली असेल आपण, पुन्हा एकदा या त्याकडेच बघा, एक नंबर घेतला मी, नम इक्वल टू 1 2 3.45678 9, नम इक्वल टू 1 2 3.45678
9. हा एक नंबर घेतला. आता काय करायचं आपल्याला, तो नंबर प्रिंट करायचा. कुठल्या टाईपचा आहे तो, आयदर फ्लोट किंवा डबल टाईपचा नंबर आहे. द व्हॅल्यू इज करू, द व्हॅल्यू इज %f, व्हॅल्यू इज %f, डबल कोट कंप्लीट, %num म्हणजे नम ह्या व्हेरिएबलची व्हॅल्यू काय करतोय आपण, डिस्प्ले करतो. Invalid syntax, here double quote is required. See here, the value is 123.465678 What is that? This is the type of float type ची व्हॅल्यू. आता आपल्याला काय करायचं बघा यामध्ये, the float value is displayed with 3 fraction digit. आता या ठिकाणी बघा 3 फ्रॅक्शन डिजिट आहेत. आफ्टर द डेसिमल पॉइंट किती आहेत बघा, 1 2 3 4 5 6 आहेत. आता ते आपल्याला काय करायचंय, कन्वर्जन करायचं. म्हणजे आपल्याला 2 किंवा 3च फ्रॅक्शन पार्ट या ठिकाणी ठेवायचे. म्हणजे 5 आहेत त्या ठिकाणी आपल्याला 2 किंवा 3 आपण, म्हणजे आपल्याला ज्या फॉर्मॅटमध्ये पाहिजे त्या फॉर्मॅटमध्ये आपण ती व्हॅल्यू काय करू शकतो, डिस्प्ले करू शकतो. मी स्टेटमेंट कॉपी केलं या ठिकाणी. नेक्स्ट फॉर्मॅटिंग आपण त्यावरती अप्लाय करू. द व्हॅल्यू इज %8.2f, 8.2f. आता बघा या ठिकाणी काय होईल, 8.2 म्हणजे टोटली 8 डिजिट्स असतील आणि आफ्टर डेसिमल पॉइंट किती येतील, 2 येतील. सी हिअर 1.123.46 किती आले, द होल नंबर आहे या ठिकाणी 123.456789. त्यामधला काय आला बघा, 123.46 म्हणजे आफ्टर डेसिमल पॉइंट किती आले, 2 डिजिट आले, 46 विल बी देअर. सो 2 स्पेसेस बिफोर द व्हॅल्यू. आणि स्पेस बघा किती आले त्या ठिकाणी, इथं किती स्पेस आले, 3 स्पेसेस आले. 2 स्पेसेस विल बी देअर, म्हणजे 2 स्पेसेस या ठिकाणी आहेत. 2 3 4 5 हा डॉट 1 6 7 आणि 8 म्हणजे 8.2f असं लिहिलं तर जेवढे असतील अगोदरचे डिजिट तेवढे. म्हणजे सपोज इथं मी 4 लिहिलं या ठिकाणी, 4 123.46. मी या ठिकाणी 5 लिहिलं, 1 2 3 4 5.46. आता स्पेसेस सर्व संपलेले आहेत. आता मी स्पेस ऍड करतोय, तर मग सपोज आपल्याला 10 पाहिजे तर 2 स्पेसेस काय झाले त्यामध्ये ऍड झाले. बघा इथं 2 स्पेसेस ऍड झाले. इथं पहा एकही स्पेस नव्हती, कारण 5 6 7 8 8.2 असं फॉर्मॅट केलंय आपण. म्हणजे बिफोर डेसिमल पॉइंट 5 राहते, पॉइंट 1 6 आणि आफ्टर डेसिमल पॉइंट 2 म्हणजे 8 झाले. या ठिकाणी बघा 10 घेतला आपण तर 2 स्पेसेस आले लगेच त्या ठिकाणी. सो इन दिस वे we can also format the string for a float type of value. नेक्स्ट बघा, आता मी काहीच लिहिलं नाही, मी फक्त या ठिकाणी %2f लिहिलं तर काय होते, %2f म्हणजे आफ्टर डेसिमल पॉइंट, या ठिकाणी आफ्टर डेसिमल पॉइंट फ्रेश आउटपुट बघा 1 2 3 4 5 अशी आली त्या ठिकाणी. % 1 2 3 4 5 IS आलं, मग दॅट विल नॉट कन्सिडर. आता काय करायचं बघा, या ठिकाणी पॉइंट लिहिलं व्यवस्थित बघा, %2f लिहिलं या ठिकाणी. म्हणजे डेसिमल पॉइंट नंतर किती डिजिट्स आले पाहिजे, 2च आले पाहिजेत. या ठिकाणी 1 2 3 4 5.46, 3 पाहिजेत, .3 लिहा, 1 2 3 4 5.457 457 विल बी देअर. सी हिअर 4 लिहिले आपण तर ते कन्वर्जन होते 0.4 म्हणजे डेसिमल पॉइंट जसा आहे त्यानुसार. 4 5 6 8 झाले, 4 5 6
आता हे पूर्ण आहे पुढे 78 चं 8 कन्सिडर होते या ठिकाणी 4 5 6 7 8 9 चं काय केलं त्या ठिकाणी 8 केलं. आता नंबर थोडा चेंज करू आपण 4 5 6 इथं मी 2 3 4 लिहितो. आता 2 राहील त्या ठिकाणी 2 राहील. समजते बिलो 5 असेल तर ते आहे असं घेईल 2 आणि आफ्टर 5 म्हणजे इट विल कन्सिडर्ड ॲज अ होल म्हणजे 5 असेल तर 6 असं त्या ठिकाणी कन्सिडर होईल. सो इन दिस वे वी कॅन ऑल्सो फॉर्मॅट द स्ट्रिंग. आता नेक्स्ट फॉर्मॅटिंग बघूया आपण. नेक्स्ट टाइप 6 झाले. 7 टाइप प्रिंट. Here we are taking a formatted string. Format string with replacement. Format string with replacement fields are there. डबल कोट किंवा सिंगल कोट सुरुवात करतोय आपण. डॉट बघा डॉट फॉर्मॅट फंक्शन आणि या ठिकाणी आपल्याला व्हॅल्यूज पास करायचे. फॉर्मॅट बघा कसं आहे प्रिंट आउटपुट स्टेटमेंटचं. डबल कोट किंवा सिंगल कोट मध्ये आपण फॉर्मॅट स्ट्रिंग विथ रिप्लेसमेंट फील्ड्स म्हणजे त्या फील्डला रिप्लेस होते. डॉट फॉर्मॅट फंक्शन मध्ये हे फॉर्मॅट फंक्शन आहे हे फिक्स असेल त्यामध्ये व्हॅल्यूज आपण पास करतो म्हणजे व्हेरिएबल पास करणार किंवा व्हॅल्यूज. फॉर एक्झाम्पल बघा आता या ठिकाणी हे रिमूव्ह करतो सर्व. सपोज 3 व्हेरिएबल घेतले आपण n1, n2, n3 इक्वल टू 10, 20, 30. 10, 20 आणि 30. 10, 20 आणि 30 असे 3 नंबर आपण त्या ठिकाणी घेतले. n1, n2, n3 इक्वल टू 10, 20 आणि 30. आता बघा हा वे आपल्याला यूज करायचा. फॉर्मॅट स्ट्रिंग विथ रिप्लेसमेंट फील्ड डॉट फॉर्मॅट ब्रॅकेट मध्ये व्हॅल्यूज. बघा कसे यूज करणार. प्रिंट फंक्शन लिहिलं प्रिंट त्यामध्ये द व्हॅल्यू किंवा पहिला नंबर असेल म्हणजे नंबर 1 असं हेडिंग दिलं त्याला म्हणजे मेसेज दिला नंबर 1 इक्वल टू फॉर्मॅट बघा कसं लिहितोय कर्ली ब्रेस मध्ये 0 असेल पहिली व्हॅल्यू कुठं स्टोअर होणार म्हणजे 0 ची लिस्ट ऑफ व्हॅल्यू मधली पहिली व्हॅल्यू काय कुठली असेल 0. मी इथं थांबतो डॉट फॉर्मॅट ब्रॅकेट मध्ये पहिली व्हॅल्यू कशामध्ये n1 मध्ये तो n1 ची व्हॅल्यू आपण काय केली त्या ठिकाणी पास केली. काय आले नंबर 1 इक्वल टू 10. नंबर 1 कुठला आहे 10 आहे म्हणजे n1 ची व्हॅल्यू काय असेल 10 असेल. n2 ची 20 n3 ची 20 हे समजतंय का. हे असंच आहे हे n1 इक्वल टू 10 n2 इक्वल टू 20 n3 इक्वल टू 30. या मेथड हे तिन्ही स्टेटमेंट लिहिण्याऐवजी हे सर्व एका स्टेटमेंट मध्ये इंटिग्रेट करता येत पायथॉन मध्ये म्हणजे एका सिंगल लाईन वरती n1 n2 n3 म्हणजे n1 ची 10 असणार n2 ची 20 असणार n3 ची 30 असणार. आता बघा नेक्स्ट आता आपल्याला ऑल व्हॅल्यू डिस्प्ले करायचे. एक बघितले आपण नंबर 1 इक्वल टू फॉर्मॅट 0 कॉमा नंबर 2 इक्वल टू मेसेज आहे फॉर्मॅट कशात लिहितो आपण कर्ली ब्रेस मध्ये कॉमा नंबर 3 इक्वल टू फॉर्मॅट 2 म्हणजे इंडेक्स किती असेल त्याची 2 इंडेक्स असेल म्हणजे 0 1 2. आता इथं बघा n1 n2 n3 तिन्हीचे फॉर्मॅट कसे लिहिले बघा नंबर 1 इक्वल टू 10 नंबर 2 इक्वल टू 20 नंबर 3 इक्वल टू 30. तर या वेळेला काय होईल आपल्याला आउटपुट मिळेल. आता बघा यामध्ये आपण थोडं हे करूया सिक्वेन्स चेंज केला. सपोज फॉर एक्झाम्पल मी सिक्वेन्स चेंज केला तर नंबर 1 इथं आहे मी त्याला 1 दिलं इथं 0 दिलं आणि 2 ची व्हॅल्यू is ठेवली. इकडे मात्र is घेतलं मी n1 n2 n3. आता n1 कुठली असेल 1 ची व्हॅल्यू असेल
वन काय या ठिकाणी, आता या ठिकाणी बघा हा n1 आहे तो 0 असतो, n2 हा 1 असेल आणि n3 हा 2 असेल. बघा लक्ष द्या, फॉर्मॅट व्हॅल्यू एवढंच पहा. सध्या फॉर्मॅट व्हॅल्यू मध्ये काय पॅरामीटर आहेत, n1 n2 n3 ट्युपल आहे. त्यामधली 0 व्हॅल्यू कुठली असेल, n1 असेल. 1 ला कुठली असेल, इंडेक्सला n2 ची असेल आणि n3 ही सेकंड इंडेक्सला असेल. मग 0 1 2. मग त्याचनुसार आता इथे मी 1 लिहिले तर 1 ला काय आहे, n2 आहे. 1 ला काय आहे, n2 आहे. तर नंबर 1 कुठला असेल, 20 जाईल त्याला n2 ची व्हॅल्यू. 0 त्यानंतर नंबर 2 इक्वल टू 0. 0 ला काय n1. नंबर 2 कुठला झाला आता 0 चा म्हणजे 10 झाला. बघा आउटपुट बघितल्यानंतर आपल्याला लगेच समजेल काय झालं. बघा या ठिकाणी नंबर मी अगोदर पहिलं होतं तसं ठेवतो आणि पुन्हा त्यामध्ये नेक्स्ट लाईनला चेंजेस करतो. इथं 0 चं 1 केलं, 1 चं 0 केलं आणि 2 आहे असं ठेवलं सपोज. बघा या ठिकाणी कम्पेअर करता येईल आपल्याला. आपण सलग लिहिले ते n1 n2 n3 0 1 आणि 2 0 1 आणि 2 लिहिले. नंतर काय झालं बघा, नंबर 1 इक्वल टू 20 का आलं, इथं 1 लिहिले आपण. 1 कशाची व्हॅल्यू आहे, 1 इंडेक्स कुठली आहे, n2 ला किती आहे, 20 व्हॅल्यू आहे. तर ती n2 ची व्हॅल्यू त्या ठिकाणी प्लेस होईल. त्यानंतर नंबर 2 इक्वल टू 10. नंबर 2 इक्वल टू या ठिकाणी बघा 0 आहे. 0 ला कुठली व्हॅल्यू आहे, n1 आहे. n1 ला किती आहे, 10 आहे. नंबर 2 इक्वल टू 10. नंबर 3 इक्वल टू 30. नंबर 3 काय या ठिकाणी, n3. नंबर 3 इक्वल टू 2 कुठली इंडेक्स आहे, n3 ची. n3 किती आहे, 30. लाईक दॅट. अजून एकदा बघा, हे आपल्याला मोस्टली यूज करायचे आणि याच्या अगोदरच. आता बघा मी या ठिकाणी 0 देतो, इथं 2 देतो आणि इथं 1 राहतो. आता चेंजेस कसे केले या ठिकाणी. नंबर 1 ला काय लिहिले आपण इंडेक्स, नंबर 1 इक्वल टू 1. 1 ला काय लिहिले आहे, 20. या ठिकाणी n2 ची व्हॅल्यू गेली. नंबर 2 इक्वल टू 30. 2 ला काय दिलं, इथं फॉर्मॅट आपण 2 दिलेला आहे. 2 ला कुठली इंडेक्स आहे, n3 म्हणजे 30 येणार आणि n3 इक्वल टू 10 म्हणजे 0 दिलेला आहे. 0 कशामध्ये, n1 मध्ये. n1 ची काय व्हॅल्यू आहे, 10 आहे या ठिकाणी. सो दिस इज द वे ऑफ फॉर्मॅटिंग द स्ट्रिंग. नेक्स्ट यामध्येच इन दिस द स्टेटमेंट द ऑब्झर्वर डिलिमिटर ऑफ 0 which was replaced by the value of n1 to display the all that 3 values. आता अजून एक यामध्येच बघा, सेम याच्यामध्ये मेथड आपल्याला कशी यूज करता येते. आता मी हे 2 रिमूव्ह करतो. आता 0 1 2. आता या ठिकाणी बघा आपण काय लिहिले, 0 लिहिले, 1 लिहिले, 2 लिहिले. त्याच्याऐवजी आपल्याला डायरेक्ट ONETW असं लिहायचं असेल तर, म्हणजे 1 2 3 असं लिहायचं असेल तर काय करणार बघा आपण, म्हणजे त्याचं नाव तिकडं, इथं आपल्याला इंडेक्स देण्यात ठेवायची गरज नाही. 1 लिहिलं मी इथं, बा या ठिकाणी मी 2 लिहिलं आणि या ठिकाणी 3 लिहिलं. फॉर्मॅट मध्ये काय लिहिलं बघा, फॉर्मॅट या ठिकाणी फॉर्मॅट मध्ये n1 इक्वल टू 1, n2 इक्वल टू 2, n3 इक्वल टू 3. बघा लक्ष द्या, n1 इक्वल टू 2, n2 इक्वल टू 2, n3 इक्वल टू 3. नाही, ऑपोजिट झालं याचे. म्हणजे कसं लिहावं लागेल, 1 इक्वल टू n1, 2 इक्वल टू n2, 3 इक्वल टू n3. here नंबर 1 इक्वल टू 10, नंबर 2 इक्वल टू 20, नंबर 3 इक्वल टू 30. काय केलं या ठिकाणी, 0 1 2 कुठल्या व्हॅल्यू रिप्रेझेंट करत होते, n1 n2 आणि n3 रिस्पेक्टिव्हली. आपण काय केले, त्या फिल्डला एक नाव दिलेलं आहे, म्हणजे 1 2 3 असे लेबल दिले आणि ते लेबल इथं असाइन केले. 1 काय n1 आहे, 2 काय n2 आहे, 3 कुठला आहे, n3 आहे.
म्हणजे इथं डिलिमिटर मध्ये आपण ते यूज केलेलं आहे कर्ली ब्रेस मध्ये. हा पण वे त्यामध्ये आपण यूज करू शकतो. जर आपण कुठलंच फॉर्मॅट यूज केलं नाही, म्हणजे ब्रॅकेटमध्ये नंबर 1 इक्वल टू एम्प्टी कर्ली ब्रेस, नंबर 2 इक्वल टू एम्प्टी कर्ली ब्रेस किंवा नंबर 3 इक्वल टू एम्प्टी कर्ली ब्रेस आणि फॉर्मॅट लिहिलं तर काय होईल बघा या ठिकाणी. सपोज नंबर 1 इक्वल टू एम्प्टी, नंबर 2 इक्वल टू एम्प्टी, नंबर 3 इक्वल टू एम्प्टी आणि ब्रॅकेटमध्ये लिहिलं n1 n2 आणि n3. काय झालं बा, त्यानं आहे अशा म्हणजे जसा सिक्वेन्स आहे त्या सिक्वेन्सनं त्या व्हॅल्यू काय केल्या डिस्प्ले केल्या. ज्या सिक्वेन्सनं आपण घेतलं, आता इथं 0 1 2 आपण लिहिलं नाही कारण हे बाय डिफॉल्ट कन्सिडर करते. हे 0 आहे, हे 1 आहे, हे 2 आहे. जर आपल्याला वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये म्हणजे आपल्याला 0ची म्हणजे पहिली व्हॅल्यू आहे ती इथं पाहिजे असेल तर फॉर्मॅट करायची गरज आहे, तर त्यावेळी आपण फॉर्मॅटिंग हे करू शकतो. फॉर एक्झाम्पल बेटर एक्झाम्पल घेऊ आपण यासाठी. सपोज नेम कॉमा सॅलरी असे दोन आहेत इक्वल टू. सपोज सागर दॅट इज नेम असाइन केलं आणि सॅलरी सपोज 13,500.45. म्हणजे या ठिकाणी नेम मध्ये नेम व्हेरिएबलला कुठली व्हॅल्यू असेल सागर आणि सॅलरी व्हेरिएबलला कुठली असेल 13,500.45. आता हे आपल्याला व्यवस्थित फॉर्मॅट मध्ये काय करायचंय डिस्प्ले करायचं. म्हणजे प्रिंट डबल कोट मध्ये नेम इक्वल टू कर्ली ब्रेस and salary equal to curly brace dot format name comma salary इथं डबल कोट कंप्लीट. name equal to Sagar and salary equal to 13,500.45. salary equal to 30,000.45. बघा आता त्याला शॉर्ट फॉर्म करायचं आपल्याला, म्हणजे मगाची आपल्याला व्यवस्थित देण्यात येईल की कसं फॉर्मॅटिंग करायचं. प्रिंट नेम इक्वल टू n देतो इथं, सॅलरी इक्वल टू s. म्हणजे इथं काय असणार n इक्वल टू नेम, s इक्वल टू सॅलरी. बस फॉर्मॅटिंग. नेम इक्वल टू सागर अँड सॅलरी इक्वल टू 13,500.45. म्हणजे आपल्याला असा बिग नंबर ऑफ असतील तर ते शॉर्ट, म्हणजे प्रत्येक वेळी इथं आपण 1 2 3 जसं लिहिलं तसं नेम सॅलरी असं लिहायची गरज नाही. n म्हणजे नेम, s म्हणजे सॅलरी, एज म्हणजे ए, असं आपण शॉर्ट त्या ठिकाणी कॅरेक्टर घेऊन ते पुढं काय करू शकतो असाइन करू शकतो. समजलं. तर हा फॉर्मॅटिंग स्ट्रिंगचा वे आहे. किंवा आपलं याच्या अगोदर जे प्रिव्हियस बघितलं आपण तो बघा. दोन्हीपैकी जो सोपा वाटतोय तो आपण यूज करायचा. नेम इक्वल टू, आता नेम काय स्ट्रिंग आहे, %s अँड सॅलरी इक्वल टू %f, म्हणजे फ्लोट मध्ये किंवा % लिहिलेलं चालते. पर्सेंट ब्रॅकेटमध्ये नेम कॉमा सॅलरी, तर ह्या दोन्हीपैकी एक वे आपण या ठिकाणी यूज करू शकतो. बघा कसं लिहिलंय, नेम इक्वल टू %s. कुठला सोपा वाटतोय तो आपण ते फॉर्मॅट आउटपुट स्टेटमेंट काय करायचं आपल्याला, मोस्टली आपण इथून पुढे ते यूज करणार आहे. तुम्हाला जे वाटतंय ते आपण त्या ठिकाणी यूज करू शकतो. नेम इक्वल टू सागर, सॅलरी इक्वल टू 13,500.45. आता त्याला दिलं नाही आपण इथं .2f दिलं तर ते 2 फॉर्मॅट करते बरोबर. आफ्टर डेसिमल पॉईंट 2 डिजिट्स या ठिकाणी येऊ शकते. सो दिस इज द वे ऑफ रायटिंग द आउटपुट स्टेटमेंट. कुठले बघितले बघा आपण. पहिलं आहे एम्प्टी प्रिंट स्टेटमेंट, कर्सर मूव्ह टू द नेक्स्ट लाईन. म्हणजे नवीन लाईन एंटर करायची असेल वगैरे मध्ये कुठं तर नुसती एम्प्टी प्रिंट त्या ठिकाणी आपण लिहू शकतो. त्यानंतर प्रिंट अलॉंग विथ स्ट्रिंग,
हे सेकंड फॉर्मॅट बघितलं, त्यामध्ये फक्त स्ट्रिंग आपण डिस्प्ले करायचं, म्हणजे एखादा मेसेज हॅलो हाव आर यू वगैरे लाईक दॅट. त्यानंतर प्रिंट व्हेरिएबल लिस्ट, फक्त व्हेरिएबलची लिस्ट, म्हणजे प्रिंट ए कॉमा बी कॉमा सी असं आपण बघितलं. सपोज सेपरेटर यूज केला, सेपरेटर पाहिजे असेल कोलन कॉमा डॅश वगैरे कुठले यूज करू शकता. सेम लाईनवरती आउटपुट डिस्प्ले करायचं असेल तर त्या प्रिंट फंक्शनचा एंड हा एंड न करायचा, एंड इक्वल टू स्पेस किंवा एंड इक्वल टू कॉमा वगैरे लाईक दॅट. कॉमा किंवा स्पेस देऊन आपण ते पुढचं, किंवा एंड इक्वल टू बॅकस्लॅश टी दिलं तर मध्ये एक टॅब स्पेस त्या ठिकाणी अप्लाय होईल. प्रिंट ऑब्जेक्टना आपण लिस्ट ट्युपल किंवा डिक्शनरी ऑब्जेक्ट काय करू शकतो, डिस्प्ले करू शकतो प्रिंट ऑब्जेक्ट. त्यानंतर आहे अलॉंग विथ स्ट्रिंग, म्हणजे हे व्हर्जन आणि हे व्हर्जन, हे दोन्ही व्हर्जन आपल्याला एकत्र करायचे, तर प्रिंट स्ट्रिंग अलॉंग विथ व्हेरिएबल लिस्ट आपण त्या ठिकाणी हे फॉर्मॅट अप्लाय करू शकतो. त्यानंतर 6th आहे फॉर्मॅटिंग स्ट्रिंग पर्सेंट व्हेरिएबल लिस्ट, जे आता आपण लास्टला बघितलं यामध्ये ते फॉर्मॅटेड स्ट्रिंग, ही फॉर्मॅटेड स्ट्रिंग असेल आणि पर्सेंट व्हेरिएबल लिस्ट, तर हे व्हर्जन आहे फॉर्मॅटेड स्ट्रिंग. इथं कॉमन आहे बघा, लक्षात घ्या कॉमा, ह्या दोन स्टेटमेंटला कॉमन आहे, 6 आणि 7 मध्ये कॉमन आहे त्या ठिकाणी स्ट्रिंग नंतर. फॉर्मॅटेड स्ट्रिंग लिहायची पर्सेंट, इथं लिस्ट ऑफ व्हेरिएबल्स. आणि लास्ट फॉर्मॅट बघितलं फॉर्मॅट स्ट्रिंग विथ रिप्लेसमेंट फील्ड, म्हणजे त्या ठिकाणी जे फील्ड आपल्याला काय होते ते रिप्लेस करता येते, म्हणजे 0च्या ठिकाणी 1, 1च्या ठिकाणी 2 असे इकडे तिकडं सिक्वेन्स जसा असेल त्या सिक्वेन्सनं आपल्याला इकडे तिकडे रिप्लेसमेंट करता येते. डॉट आहे या ठिकाणी, डॉट फॉर्मॅट हे फंक्शन आहे आणि ब्रॅकेटमध्ये आपण व्हेरिएबल किंवा व्हॅल्यू त्या ठिकाणी पास करू शकतो.